नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करतो. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने. गौतम बुद्ध म्हणतात, नेहमीच दुसरे कोणीतरी तुमचा बचाव करायला आणि तुमच्या समस्या सोडवायला येणार नाही. तुमचा बचाव तुम्हालाच करायचा आहे, तुमच्या समस्या तुम्हालाच सोडवायच्या आहेत आणि तुमचा रस्ता तुम्हाला स्वतःलाच चालायचा आहे. आज आहे 7 ऑक्टोबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 7 ऑक्टोबर 2001 मध्ये सप्टेंबर 11च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तान या देशावर हल्ला चढवला. 1971 मध्ये आजच्याच दिवशी ओमान या देशाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला. ओमान हा मध्य पूर्वेतील अरबी द्वीपकल्पाच्या आग्नेय टोकावर वसलेला एक देश आहे. ओमानच्या वायव्येला संयुक्त अरब अमिराती, पश्चिमेला सौदी अरेबिया व नैऋत्येला येमेन हे देश व दक्षिणेला अरबी समुद्र आणि उत्तरेला ओमानचे आखात आहेत. मस्कत ही ओमानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. 1949 मध्ये जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिक या पूर्व जर्मनीची स्थापना आजच्याच दिवशी झाली. 1933 मध्ये 7 ऑक्टोबर या दिवशी 5 छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करून एअर फ्रान्स ही कंपनी स्थापण्यात आली. एअर फ्रान्स ही जगातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक आहे. एअर फ्रान्स या कंपनीचे मुख्यालय पॅरिस शहरात आहे व सर्वात मोठे वाहतूक केंद्र पॅरिसच्या चार्ल्स दी गोल या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. एअर फ्रान्स जगातील 91 देशांमधील 194 देशांमध्ये विमानसेवा पुरवते. भारतामधील मुंबई, दिल्ली व बँगलोर शहरांना ही कंपनी सेवा पुरवते. ही एअर फ्रान्स KLM ग्रुपचा भाग असलेली कंपनी स्काय टीमचा सुरुवातीपासून भाग आहे. 7 ऑक्टोबर 1919 मध्ये महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले. KLM या विमान कंपनीची स्थापना देखील 1919 मध्ये आजच्याच दिवशी झाली. 1912 मध्ये 7 ऑक्टोबर या दिवशी हेल्सिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले. 1905 मध्ये आजच्या दिवशी पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता. 1904 सालचे वंगभंग आंदोलन देशभर गाजले. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र संतापून उठला व त्यातून स्वदेशी आणि बहिष्कार या चळवळी उत्पन्न झाल्या. या चळवळीचा एक भाग म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुण्यामध्ये 1905 मध्ये 7 ऑक्टोबर या दिवशी विलायती कपड्यांची सामुदायिक होळी पेटवली होती. ख्रिस्तपूर्व 3761 मध्ये हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा 7 ऑक्टोबर हा पहिला दिवस मानला जातो. जलदगती गोलंदाज झहीर खान याचा जन्म 7 ऑक्टोबर 1978 मध्ये झाला. अश्विनी भिडे देशपांडे या प्रसिद्ध शास्त्रीय गायिकांचा जन्म 1960 मध्ये आजच्याच दिवशी झाला. रशियाचे चौथे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा जन्म 1952 मध्ये 7 ऑक्टोबर या दिवशी झाला. गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचा 1914 मध्ये आजच्याच दिवशी जन्म झाला. गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. विनायक महादेव तथा V.M. कुलकर्णी या कवी आणि बालकुमार साहित्यिकांचा जन्म 1917 मध्ये 7 ऑक्टोबर या दिवशी झाला. गुजराती नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रागजी डोस्सा यांचा 1907 मध्ये आजच्याच दिवशी जन्म झाला. जर्मन नाझी अधिकारी हाइनरिक हिमलर याचा जन्म 1900 मध्ये आजच्याच दिवशी झाला. अणूचे अंतरंग स्पष्ट करणाऱ्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक नील्स बोहर यांचा जन्म 1885 मध्ये 7 ऑक्टोबर या दिवशी झाला. कृष्णाजी केशव दामले तथा केशवसूत यांचा जन्म 1866 मध्ये आजच्या दिवशी झाला. ते मराठी काव्याचे प्रवर्तक होते. त्यांच्या सुमारे 135 कविता आज उपलब्ध आहेत. त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. केशवसुतांची कविता हा त्यांचा कविता संग्रह त्यांच्या निधनानंतर ह.ना. आपटे यांनी प्रकाशित केला. त्यांच्या तुतारी, नवा शिपाई, गोफण केली छान इत्यादी कविता लोकप्रिय आहेत.
उमाकांत निमराज ठोंबरे या साहित्यिकांचा स्मृतिदिन म्हणजे 7 ऑक्टोबर 1999. उमाकांत निमराज ठोंबरे यांनी अनेकांना लिहिते केले होते. ते वाचकप्रिय वीणा या दर्जेदार मासिकाचे संपादक होते. तसेच ठोंबरे हे उत्तम बालसाहित्यकार होते. महाराष्ट्राचे महसूल मंत्री, काँग्रेसचे नेते पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांचे निधन 1998 मध्ये आजच्याच दिवशी झाले. देवनहळ्ळी व्यंकटरमय्या गुंडप्पा तथा DVG यांचे निधन 7 ऑक्टोबर 1975 रोजी झाले. अमेरिकन लेखक व कवी, गूढ व भयकथा लिहिणारे एडगर ॲलन पो यांचे निधन 1849 मध्ये 7 ऑक्टोबर या दिवशी झाले. 7 ऑक्टोबर 1708 हा स्मृतिदिवस आहे गुरु गोविंद सिंग यांचा. हे शिखांचे 10वे गुरु होते. श्री गुरु गोविंद सिंह हे शिखांचे 10वे आणि अंतिम देहधारी गुरु होते. त्यांनी शिखांचा पवित्र धार्मिक ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब याचे संकलन आणि लिखाण केले. गुरु गोविंद सिंह यांचा आदेश सब सिखन को हुकुम है गुरु मान्यो ग्रंथ, म्हणजेच सर्व शिखांना असा हुकूम आहे की गुरु ग्रंथ साहेबलाच आपला गुरु माना, असे त्यांनी सांगितले. नांदेड शहरात गुरु गोविंद सिंह यांच्या समाधीवर बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब आहे. यामुळे नांदेडला शिखांची काशी असे देखील म्हटले जाते. मित्रांनो, हे होते आजच्या दिवसाचे दिनविशेष. अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला यासाठी तुम्ही आम्हाला फीडबॅक कळवू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880, अर्थात 8698869880. अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.